सकाळपासून पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे। पालघरच्या पूर्व भागांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। मी सध्या पालघर नगर परिषदेतील वीरेनगर गोवारीपाडा येथे आहे। आपण बघू शकतो की अक्षरशः नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जे आहे ते गुडघाभर गेलेलं आहे। एकूणच या पावसामुळे हे पाणी जे आहे त्या लोकांच्या घरांमध्ये गेलेलं, त्यामुळे त्यांचं साहित्याचं त्याचबरोबर त्यांच्या घराचंही नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। एकूणच बघायला गेलं तर पालघरमध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोसळत आहे, त्यामुळे येथील जनजीवन जे आहे ते विस्कळीत होताना आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र पालघरच्या पूर्व पट्ट्यामधील वीरेनगर असेल किंवा माहीम केळवा माहीम असेल या भागांमध्ये अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। मात्र यावेळेस पालघर नगर परिषद नालेसफाई केल्याचा दावा जरी करत असला तरी प्रत्यक्षात मात्र हा दावा नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेल्यामुळे फोल ठरत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।